अर्थातच तो म्हणजे काल दिवसभर गाजलेल्या बातमीचा. अशी बातमी आली की महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही युतीच्या प्रस्तावांसाठी विचार करायला तयार आहे. तर अशा नेमक्या कोणत्या प्रस्तावाची तुम्ही वाट बघता? मला असं वाटतं तो अख्खा प्रसंग हा सांगणं गरजेचं आहे. सकाळच्या वेळेला ज्यावेळेला आम्ही खाली कार्यालयामध्ये येतो त्यावेळेला एक आमची ओपीडी सुरू असते आणि त्यावेळेला एका चॅनलचे पत्रकार तिथे आले होते आणि तरी मला सहज बोलता बोलता एकटाच होता तो. सहज बोलता बोलता विचारलं तरी की काय युतीचं काय चाललंय वगैरे. म्हटलं मला काय माहित नाही. तुम्ही कोणाशी युती करणार की नाही? तर मी म्हटलं तू बोलणी करायला जाणार का म्हटलं त्यांच्याबरोबर? नाही ना. म्हटलं तू कशाला विचारतोयस या गोष्टी? नाही म्हणे तरी पण काही युतीची. म्हटलं अरे काय म्हटलं हवेत काय बोलताय म्हटलं तुम्ही. या जरतरला म्हटलं माझ्याकडे उत्तर नसतात आणि कोणाकडेच उत्तर नसतात. जर असं झालं तर काय होईल वगैरे. म्हटलं या जरतरला म्हटलं काय अर्थ नाहीये आणि म्हटलं हवेतले काहीतरी प्रश्न मला विचारू नका ना. म्हटलं मी कोणाकडे गेलो ना अजून माझ्याकडे कोणी आले नाही तरी पण झाली युती तर. अरे म्हटलं तुला काय घाई आहे? तरी पण आपलं त्याचं तेच चालू होतं. म्हटलं बरं ठीक आहे म्हटलं जर समजा कोणी आलं तर म्हटलं विचार करू. इतक्या कॅज्युअली झालेली चर्चा. पण मनसे खरंच विचार करणारे प्रस्ताव आला तर? अहो आता कशाला काही अर्थ नाही. परत तोच प्रश्न तुम्ही मला विचारताय. आला तर तुम्हालाही कळणार आहे. तुमच्याकडे थेटही येऊ शकतो. थेट अर्थातच ना. माझ्याकडे आला तर तुम्हाला कळणारच आहे ना. पण आता कशाशी कशाला काही संबंध नसताना या गोष्टीला काय अर्थ आहे? पण आतापर्यंत कोणाचा प्रस्ताव काय संबंध? एक प्रश्न आलाय बघ. दिनेश दुखंडेंनी जी 24 तास मधला विचारलाय उद्धव. पण आता मला समजा असा प्रश्न विचारायचा आहे की जर समजा तुला त्या पत्रकाराला जर समजा आता त्या चॅनल बंद काढलं तर कुठच्या चॅनलमध्ये जायला आवडेल? त्याचं उत्तर आहे का? त्या जर तरला काही अर्थ आहे का? पण नेमकी शिवसेना आणि भाजपच्या युतीची चर्चा सुरू असताना सगळ्या माध्यमांमध्ये ही बातमी झळकते. मला याच गोष्टींबद्दल मला प्रश्न पडतो की एखादी व्यक्ती माझ्याकडे येते ती काहीतरी एक बातमी चॅनलवरती लावते आणि त्याच्यानंतर सर्व वर्तमानपत्र आणि चॅनल्स मला न विचारता ती बातमी लागली म्हणून बातम्या लावून टाकता तुम्ही. एरवी मला अनेकदा फोन करणारे हेच सगळे पत्रकार एक फोन करून असं बोललायत की नाही बोललाय, बरं माझा काय कोट आहे का, मी कुठच्या चॅनलशी बोललोय का, मी कुठच्या वर्तमानपत्राशी बोललोय का. एक पहिली गोष्ट सांगतो, माझा आतापर्यंतचा जर समजा तुम्ही राजकीय प्रवास बघितला तर मी असं बोललोच नाही, असं केलंच नाही, असं सांगितलंच नाही असं मी कधी बोललेलं नाही. मी जे बोललोय ते बोललोय, नाही बोललो तर नाही. पण काल दिवसभर ही चर्चा होती, त्याला काय अर्थ आहे. मी केवळ एक विचारतोय की शिवसेना आणि भाजपची युती होणार की नाही होणार तो त्यांचा प्रश्न आहे. बरोबर आहे, पण ही चर्चा सुरू असतानाच नेमकी ही बातमी आल्यामुळे तुम्ही एक पिल्लू सोडलंय की काय अशी चर्चा. नाही मला माझ्याकडे काय बिल्ल सोडायचं असं काही प्रकार नसतात. आता आपण पुढच्या मुद्द्यांकडे जाऊ. सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे आज घडीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसमोर, तो हा म्हणजे 2 लागोपाठच्या पराभवांनंतर मनसे आता निवडणुकीला सामोरी जाते. लोकसभेची निवडणूक, विधानसभेची निवडणूक. या पराभवातून मनसे काय शिकली आणि काय बदल केला? नाही बघा, या सगळ्या गोष्टीतनं एक तुम्ही बघितलं पाहिजे की हा माझ्या पक्षाचा पराभव झाला हे एवढंच तुम्ही घेऊन बसलायत. पण ज्या राजकीय पक्षाने 49 वर्ष या देशावरती राज्य केलं त्याचे पराभव प्रत्येक ठिकाणी होत आहेत. त्या काँग्रेसबद्दल तुम्ही विचारायला तयार नाही आहेत, बोलायला तयार प्रश्न विचारतो नाही. त्यांना तुम्ही प्रश्न नाही विचारत, त्याची ते उत्तर द्यायला कुठे असतात. राहुल गांधी ते परदेशात असतात ते. पण प्रश्न असा आहे की याच आत्ता आपण जर समजा विचार केला तर 3 वर्षापूर्वी याच भाजपाची काय परिस्थिती होती. कोण विचारत तरी होतं का? हे आत्ता ह्यांना जे काही ह्यांच्या बाहूमध्ये बळ जे आलंय ते फक्त नरेंद्र मोदींमुळे आलं. अन्यथा ह्यांना तरी कोण विचारतंय.
लोकांनी जे लोकसभा आणि विधानसभेला जे मतदान झालं ते नरेंद्र मोदींवरती झालं. ह्यांच्या काही लोकल कोणाच्या ते तुम्हाला काय वाटलं दानवेंमुळे मतदान होतंय? बघितलंय का त्यांना कधी? घरचे तरी करतील का? पण मूळ ह्या प्रश्नामध्ये प्रश्न असा आहे की ह्या सगळा चढउतार हा प्रत्येक राजकीय पक्षाच्या आयुष्यात असतो. मान्य. पण उतारानंतर चढ असतो एवढंही लक्षात ठेवलं पाहिजे आणि चढानंतर उतारही असतो. चढ उतार आहे हे मान्य आहे. माझा प्रश्न हा आहे की या उतारातून तुम्ही काय शिकत? मला यश पण काही गोष्टी शिकवत असतं आणि शिकवत असतं. फक्त तुमची शिकायची तयारी आहे की नाही एवढाच फक्त विषय असतो. जी माझी तयारी आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे पूनम यांचा. मनसेतले महाजन पूनम एवढंच त्यांनी नाव दिलंय. मनसेतले अनेक नेते इतर पक्षांमध्ये जात आहेत, नगरसेवक जात आहेत. हा प्रकार रोखण्यासाठी मनसे काय करणार आहे? नाही, यातला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे जात आहेत त्यांना जाऊ देत. त्यांचे ते कोण आहेत हेही त्यांना कळेल. दुसरी गोष्ट म्हणजे माझा काही रिकामा पक्ष नाहीये. माझे असं पक्षामध्ये आहेत जे प्रत्येक वॉर्डामध्ये प्रत्येक ठिकाणी आहेत आणि उत्तम काम करणारे उत्तम माणसं माझ्याकडे आहेत. माझी परिस्थिती भाजपसारखी नाहीये. 52 साली जन्माला आलेला एक पक्ष जो 80 साली नामांतर करतो आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पक्ष म्हणून येतो. अगोदरचा जनसंघ, आता भाजप. आणि त्या आज अशी आहे की हे फोन करून दुसऱ्या पक्षातल्या लोकांना विचारतात आमच्याकडे आम्ही उमेदवारी देतो. ती परिस्थिती नाही माझी. पण परिस्थिती वाईट आहे हे मान्य आहे तुम्हाला? अहो भाजपची ह्याच्याहून वाईट आहे ना, त्यांच्याकडे उमेदवारच नाही आहेत. माझ्याकडे तर उमेदवार आहे. भाजपच्या नेत्यांशी बोलत. पण मनसेबद्दल मला प्रामाणिकपणे तुम्हाला वाटतं का आता परिस्थिती वाईट आहे? अजिबात नाही. कशासाठी वाईट असण्याचं कारण आहे? आता खैट व्हायला महत्वाची गोष्ट आणि ते म्हणजे पैसे. आता भारतीय जनता पक्षाचे जे लोक निवडून आले जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि या सगळ्या ठिकाणी जरा बघा, तर तपासून तर घ्या जरा. ह्यातले भाजपचे कोण आहेत आणि मूळ काँग्रेस आणि एनसीपीचे कोण आहेत? काँग्रेस एनसीपीच्या लोकांवरती निवडून येत आहेत आणि तुम्ही बातम्या टाकताय वर्तमानपत्रामध्ये भाजपची सरशी. भाजपची सरशी. पण भाजपच्या चिन्हावरच ते निवडून आले. अहो, चिन्हावरती माणसं कोण आहेत? पण ती इतकी वर्ष कुठच्या राजकीय पक्षामध्ये होते? आता पिंपरी चिंचवडला तर भारतीय जनता पक्षाचं नाव ठेवलेलं आहे राष्ट्रवादी ब. हे सगळी इतर माणसं गोळा करत बसायची. याचं कारण काय? माणसंच नाहीत त्यांच्याकडे, उमेदवारच नाहीयेत. पण ज्या अर्थी एवढे उमेदवार त्यांच्या पार्टीत येऊ इच्छित आहेत, आता ह्याचं कारण पैसे. एक तर पैसे देऊन घेत आहेत आणि निवडणुकीसाठी भरमसाठ पैसे द्यायला तयार आहेत. हे फक्त पैशासाठी सुरू आहे. जी जनता आहे ही काय पैशाने विकली जाणारी नाहीये. याच्याशी संबंधित एक प्रश्न हा नरेश कामत यांनी हिंदुस्तान टाइम्सचे ते प्रतिनिधी आहेत त्यांनी विचारलाय की डिमॉनिटायझेशनचा प्रॉब्लेम, डिमॉनिटायझेशनमुळे फंड्सचा प्रॉब्लेम तुमच्या पार्टीला होतोय का? चणचण भासतीये का? अर्थातच भासतेय, पण ती भाजपला नाही भासत आहे. म्हणजे प्रश्न असा आहे, रांगेतल्या लोकांना पैसे मिळत नाहीयेत बँकांसमोर उभे राहिलेल्या, परंतु बँकांमधनं काही लाख कोटी रुपये बाहेर गेले. ते कोणाकडे गेले? भाजप ज्या प्रकारे खर्च करते आता उत्तर प्रदेशमध्ये ज्या प्रकारे खर्च चालू आहे किंवा आता जो खर्च त्यांचा सुरू होईल, ह्यांच्याकडे कुठून पैसे आले? म्हणजे नोटबंदीचा त्रास बाकीच्यांना, ह्यांच्याकडे नोटा भरपूर. ह्या कशा काय आल्या? कुठून आल्या आणि कुठून येत आहेत? पण तुम्हाला त्रास जाणवतो, तुम्ही मान्य करा. अर्थातच ना, प्रत्येकाला जाणवणार ना. आणि राजकीय पक्ष कशाला, सर्वसामान्य माणसाला जाणवतोय. तो राजकीय पक्षाला जाणवणारच. तुमच्या बोलण्यात मला एक गोष्ट सतत जाणवते ती म्हणजे तुम्ही निशाणा भाजपवर करताय. तर मनसेचा यावेळेला ऑपोनंट किंवा विरोधक नंबर 1 हा भाजप असणार आहे? अर्थातच ना. शिवसेना नाही? शिवसेना आलीच. म्हणजे आता ते बरोबर आहेत, काही ठिकाणी ते नाही आहेत. त्यांचं काय चाललंय त्यांचं त्यांनाच ठाऊक. कधीतरी अंगावर जातात, कधीतरी घरंगळत जातात. पण तुमचा अंदाज आहे युती होणार नाही होणार? नाही, मी अंदाज आडाखे बांधत नाही, मी ह्यांचं काय चाललंय त्याच्यावरती माझे आडाखे नाही बांधत. आपण मनसेबद्दल बोलूया.
यावेळेला मनसे नेमक्या किती जागा लढणार आहे हा प्रश्न अनेक जण विचारतात. तर सर्व जागा मुंबई महानगरपालिका, अर्थातच. सर्व जागा लढणार, अर्थातच पुणे, नाशिक, अर्थातच सर्व 10 महानगरपालिका, हो. सर्व 10 महानगरपालिका. आता ह्या 5 नक्की, नागपूर नक्की, अकोल्याला नक्की, ठीक आहे. मुंबई, ठाणा, पुणा, नाशिक, पिंपरी चिंचवड, नागपूर, अकोला आहे. इथल्या सर्व जागा लढवणार. ठीक. प्रचाराचा यावेळेला मुख्य मुद्दा काय असणार तो प्रचारात कळेल. पण तो आता सांगू, विचारतोय मी. तो प्रचारात कळेल ना. नोटबंदी हा मुद्दा असणार आहे. अनेक गोष्टी आहेत ना त्याच्यात. ओके. मी टीझर किंवा ट्रेलर टाकत नाही, पिक्चर दाखवतो. ठीक आहे. आता आपण पत्रकारांचे भरपूर प्रश्न आलेत ते घेऊयात. प्रणाली कापसे विचारतात, सुरुवातीला तुम्ही प्रसार माध्यमांनी सुरुवातीला तुम्हाला डोक्यावर घेतलं होतं, आता तुमचा पडता काळ आलाय म्हणून तुम्ही प्रसार माध्यमांवर ते पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगितलं नव्हतं. कळलं का? हे तुम्ही स्वतःहून ठरवायचं की आम्ही डोक्यावर घ्यायचं, आम्ही खाली पाडायचं. तुम्ही नाही ठरवायचं या गोष्टी. प्रश्न असा घ्या. आणि मला असं वाटतं महाराष्ट्रातली जनता ही ठरवेल की काय करायचं आणि काय नाही करायचं ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ज्या प्रकारे वर्तमानपत्रांमधले काही वर्तमानपत्र पकडली आणि काही बरेचशी चॅनल्स पकडली, ही तर म्हणजे विकल्या गेल्यावर की बातम्या टाकतात भाजपच्या. जवळपास त्या दिवशीचा आकडा होता तुमचा, काय तो आता नगरपालिकांच्या निवडणुका कधी झाल्या वगैरे त्या नगरसेवकांच्या, 100 भाजपचे आले, 99 राष्ट्रवादीचे आले. हेडलाईन काय? भाजपची सरशी. का? राष्ट्रवादीचं का नाही? एका माणसाचा फरक होता ना. मग टाकताना ह्या तुम्हाला म्हणायचं माध्यम बायस्ड आहेत. माध्यम नाही, पत्रकारांचा नाही विषय हा. त्यांचे मालक सगळे विकले गेलेले आहेत. यांची सगळ्यांची कामं असतात या मालकांची. पुण्याचा सकाळचा तो म्हणजे अगदी त्यांनी लोटांगणच घातलेलं आहे भाजप समोर. तुम्ही लोटांगण म्हणालात, त्याच शब्दावरून एक प्रश्न आलाय. लोटांगणवरनं हो, बघा ना. कल्पेश ललिता श्रीराम खैरनार या फेसबुकवर प्रश्न विचारतात. कदाचित ते तुमच्याच पक्षातले असतील, कारण त्या म्हणतात काल परवापर्यंत शेलार महापालिकेत भ्रष्टाचाराविषयी तावातावाने बोलत होते, आज चक्क लोटांगण, आम्ही युतीसाठी तयार आहोत. तुमची प्रतिक्रिया काय? कोणाबद्दल सर्व आहे? मला वाटतं त्यांना आशिष शेलार यांच्या विषयी प्रश्न विचारायचा होता. कोणाशी युतीसाठी तयार? त्यांचा प्रश्न जरा कन्फ्युजिंग होता. पुढे बोलूयात. नाशिक मधून प्रश्न आलाय. दीप्ती राऊत ज्या दिव्य मराठीसाठी काम करतात त्यांनी प्रश्न पाठवलाय की नाशिकमध्ये तुम्ही सुशोभीकरणासाठी चांगली कामं केली आहेत, पण ही सगळी ऐच्छिक कामं आहेत आणि ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या तुम्ही नेमक्या कोणत्या केल्या नाही? एकदा फिरा नाशिकमध्ये आणि कळेल ना. त्या नाशिकच्याच आहेत. मला माहिती आहेत त्या मला माहिती आहेत. एकदा फिरा म्हणा, बोर्डामध्ये जा आणि तिकडे बघा आमच्या नगरसेवकांनी काय कामं केली आहेत ती. ठरवून झोडू नका. आज नाशिकमध्ये जेवढी कामं झालेली आहेत तेवढी मला तुम्ही इतर कुठच्या शहरामध्ये कामं झालीत का ते तर सांगा मला. जनता पक्षाच्या नगरसेवकांनी कुठचंही काम केलं नाही, इतर कुठच्या शिवसेनेच्या कुठच्या नगरसेवकांनी तिकडे काही काम केलं नाही. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये माझ्या पक्षाने जे काम केलंय त्या काम मला तुम्ही इतर शहरांमध्ये दाखवा. ज्या बाहेरून पैसे घेऊन ज्यावेळेला त्या शहरामध्ये आणले त्याच्याबद्दल नाही काय वाटत तुम्हाला? ते ठीक आहे, त्याच्याबद्दल बोलतात हा ते ठीक आहे, पण बाकीचं काय? अरे बाकीचं काय? हे या सगळ्या गोष्टी मला माहितीच नाही. हे सगळं एका बघून सगळं चालू आहे. नाही, मी त्यांना व्यक्तिशः दीप्ती राऊतांना ओळखतो. मी ओळखतो. नाही, माझं म्हणणं हे आहे की एखाद्या पत्रकाराने प्रश्न विचारल्यावर थेट त्या पत्रकारावर प्रश्न असा आहे ना की या पहिल्यांदा झालेल्या चांगल्या कामांबद्दल एक
चार कौतुकाचे शब्द बोलाल की नाही पहिले? त्या बोलल्या ना, नाही नाही, ते ठीक आहे, सुशोभीकरणाबद्दल त्या ते झालं, हे ठीक आहे, पण वाक्य काय आहे? ते ठीक आहे. इतर शहरा उद्योगपतींनी हे अशा प्रकारची कामं का नाही केली? जी ती महत्वाची नाहीयेत. आज नाशिक मधले जे रस्ते झालेले आहेत, इतका पूर आला, इतका पाऊस पडला, तरी त्या रस्त्यांवरती खड्डे पडले नाहीत, ते उत्तम रस्ते चांगले झालेले आहेत, त्याच्याबद्दल कोण बोलणार नाही. आज नाशिक शहराला, आज आम्ही त्या तुमचं कुठचं धरण ते मुकणे ना, नाही मुकणे धरणात आम्ही पाईपलाईनने नाशिक शहरामध्ये पाणी आणतोय. पुढच्या काही 1 वर्षभरात 2 वर्षात ते काम संपेल. त्याच्यानंतर पुढची 30 वर्ष नाशिक शहरातल्या कुठच्याही नागरिकाला पाण्याचा प्रॉब्लेम येणार नाही. हे काम नाहीये. रस्त्यांची कामं झाली, पाण्याचं काम झालं, रस्त्यांचं बरंचसं कुंभाच्याच वेळेला झालं. अहो कुंभच्या केलं कोणी? महानगरपालिकेने केलं ना. प्रश्न असा आहे की मी जर समजा माझी सत्ता जर त्यावेळेला आली, प्रश्न असा, पैसे अनेकांकडनं येतात, त्यातले महानगरपालिकेने किती पैसे घातले हे बघितलं का तुम्ही? बरं, माझी तिथे सत्ता आल्यानंतर अगोदर जे कर्ज होतं महानगरपालिकेवरती ते फेडून तर हे रस्ते आम्ही बांधलेले आहेत, त्याच्याबद्दल चर्चा नाही. मग त्याच्या डिटेल कुठच्या गोष्टींच्या वरकरणी आपले फक्त प्रश्न विचारत बसायचे, असं कसं चालेल? मग ज्या बोटॅनिकल गार्डन मध्ये आजपर्यंत एक माणूस जात नव्हता, त्या ठिकाणी आज दिवसाला 4-4, 5-5 हजार लोक जात आहेत तिथे. काही एक ओळख नावाची गोष्ट आहे. बरं, अशा मग जर समजा बघितलं तर मग आता नागपूर घ्या, भाजपची सत्ता आहे, किती प्रश्न प्रलंबित आहेत? कोणत्या गोष्टी केल्या? मुंबई शहरामध्ये प्रश्न आहेत अनेक. मग ज्यांची 30-30 वर्ष सत्ता आहे, शिवसेना भाजप दोघांची मिळून, भाजपवाले काय सांगतात मुंबईत भ्रष्टाचार आहे, ह्यांचे हात नव्हते का त्याच्यामध्ये? 30 वर्ष शिवसेनेबरोबर तुम्ही एकत्र आहात, तुमचा नाही भ्रष्टाचारात हात? असं कसं बोलून चालेल? नाशिकबद्दलच म्हणजे तुम्ही दोघांनी तुम्ही फावडं मारलत, ते एकत्र मारलत, एकत्र धरून मारलत. मी नाशिककडे परत येतो. तुम्ही सांगितलं की नाशिकमध्ये मनसेने चांगलं काम केलं आहे, पण मनसेची तिथे स्थिती फारच बिकट झाली. हे 40 नगरसेवक निवडून आले, नाही बघा, 14 हे नगरसेवक विकले जाणाऱ्यांचं तुम्ही काही नाही करू शकत. पण ते एकीकडे तुम्हीच निवडून आणले होते ना. मग अशा अनेक लोक आहेत ना हो. म्हणून मी तुम्हाला तेच सांगतो ना की तुम्ही जेव्हा आजची परिस्थिती अशी आहे की ही जी माणसं आहेत, आज माझ्याकडे असंख्य अशी माणसं आहेत महाराष्ट्रभर जी विश्वासाने माझ्याबरोबर आहेत. जे काही जण आले असतील निवडणुकीच्या काळामध्ये, काही लोक आले असतील, ते गेले असतील, आणि खाली काही कमतरता नाहीये लोकांची. काहीच कमतरता नाहीये. या तुम्ही दाखवतो. पण तुम्हाला काळजीचं कारण नाही वाटत? 14 नगरसेवक उरले 40 पैकी? हो, काहीच नाही. 60 आणीन परत. मनसेने सुरुवात मराठीच्या मुद्द्यापासून केली आणि मध्यंतरीच्या काळात गेल्या काही दिवसांमध्ये मला एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे मनसे थोडं सॉफ्ट हिंदुत्वाचा मुद्दा सुद्धा हाती घेतली. म्हणजे दहीहंडीच्या वेळेला सुद्धा तुमचं वक्तव्य होतं की केवळ हिंदू सणवारांना टार्गेट केलं जातं आणि इतरांना नाही केलं जातं. तर मनसे आता हळूहळू सॉफ्ट हिंदुत्व किंवा हिंदुत्व, माझं काय धर्मांतर झालंय का? आणि मी माझ्या जाहीर सभेमध्ये म्हटलेलं आहे मी हिंदू आहे. हो, आहे हिंदू. त्याच्यात गैर काय म्हणजे मला कळलेलं नाहीये. ह्याच्यात राजकारण कसलं आलं? आधी तुम्ही एवढं जाहीरपणे मी मराठी आहे, मी हिंदू आहे, हे कोणी नाकारणार आहे का? पण याचा उच्चार तुम्ही आधी वारंवार हल्ली करताय. नाही, याच्या आधीही केलाय मी. याच्या आधी केलाय. तुम्ही कधी ऐकता ह्याच्यावरती अवलंबून नाहीये ना सगळं. दहीहंडी हा महाराष्ट्रामध्ये चालतो की इतर राज्यांमध्ये पण चालतो? मुंबई पुणे जास्ती करून. बरोबर आहे. मग प्रश्न असा आहे की हा माझ्या महाराष्ट्रातल्या सणांवरती जर समजा अशा प्रकारची बंदी येत असेल तर मी बोलायला नको? आणि सण हे धर्माचे असतात ना, आपले असतात ना.
मग त्याच्यावरती बोलायला नको का आपण? पण मग तुम्ही मुस्लिमांसाठी पण बोलाल, त्यांच्यावरती अन्याय झाला तर? झाला तर ना. प्रश्न असा आहे की आमची मिरवणूक तुम्ही 10 वाजता तुम्ही बंद करणार आणि मुसलमानांचे इतर ज्या गोष्टी काय त्यांच्या मिरवणुका आणि या सगळ्या गोष्टी चालतात, ह्या सगळ्या 2-2, 3-3 वाजेपर्यंत तुम्ही लाऊडस्पीकर लावून देणार त्यांना. संघर्ष इथे सुरू होतो ना. संघर्षाचा मुद्दा हा आहे. मला हेच विचारायचं आहे की सुरुवातीला ज्यावेळेस मनसे आपण स्थापन केली त्यावेळेला मनसे म्हणजे अजूनही आहे, मनसेच्या झेंड्यात हिरवा रंग आहे आणि तुम्ही म्हणाला होता की हा हिरवा रंग मुस्लिम बांधवांचा आहे. हो बरोबर, म्हणाला होता तो झाकीर हुसेनचा आहे. पण आता मात्र तुमच्या बोलण्यामध्ये आम्ही आणि ते आले, आमचे सण त्यांचे सण. बरोबर हा मनसेत झालेला बदल आहे का 10 वर्षात? मी तेव्हाही तेच बोलत होतो, आम्ही आणि तेच असंच येणार ना. प्रश्न असा आहे की ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला ते पण आपण म्हटले पाहिजे. जे आपण म्हणतात ते माझ्याबरोबर आहेत. जेव्हा ते तुम म्हणतात त्यावेळेला आमच्या तोंडात पण तुमच येणार ना. पुढचा प्रश्न घेतो. शुभांगी पालवे या झी24 तास मधल्या रिपोर्टर आहेत. त्या प्रश्न विचारतात की राज ठाकरे हे केवळ निवडणुकांच्या वेळेला दिसतात, एरवी ते आम्हाला कुठेही दिसत नाहीत, असं का? कुठे दिसायला पाहिजे? त्यांना सांगून फिरू का मी आता? की रोज सकाळी टाकत जाईन मी मेसेज, तिथे चाललोय बघा मला. अजित भोगले विचारतायत की मुंबई महानगरपालिकेत अनेक घोटाळे झाले, त्याविषयी मनसे आधी बोलत होती, आता मनसे शांत का झाली? कोण आहे ते? अजित भोगले. आता शांत का झाली म्हणजे? यांचे घोटाळे सर्वात जास्त आमच्या पक्षाने बाहेर काढलेत. आधी आणि आता आणि नंतर ह्याला काय अर्थ असतो का? या गोष्टींना केलं त्यावेळेला हे भोगले कुठे होते? पुढचा प्रश्न आहे. बरं आम्ही काय कमी भोगले? पुढचा प्रश्न आहे की तुम्ही जर हा प्रश्न आला आहे की लाईव्ह सर्व्हिस बद्दल तुमचं काय मत आहे? कशाबद्दल? लाईव्ह सर्व्हिस जे सर्व्हिस येतात न्यूज चॅनल्सवर, हो. त्याविषयी यांनी आत्ताच प्रश्न विचारला. नाही मला कळतच नाही. मला ही वर्तमानपत्र किंवा टेलिव्हिजन चॅनल ह्यांना सर्व्हे करायला सांगतं कोण? तुमचा संबंध काय या गोष्टींशी? तुम्ही बातम्या द्या ना. सर्व्हे कसले करतायत? सर्व्हे कशासाठी करतायत? राजकीय पक्षांकडनं पैसे घ्यायचे आणि त्यांच्या बाजूचे सर्व्हे करायचे. पण सगळे तसं नाही. हो म्हणजे सगळे करत नाहीत म्हणजे काय? आता बिहारच्या वेळेला काय झालं होतं? बिहारच्या वेळेला भाजप येणार म्हणून अनेक जण सांगत होते. काही चुकले आणि संबंध काय याच्याशी? या सर्व्हे करण्यात तुमचा काय संबंध आहे? कशासाठी करताय तुम्ही? मला जरा एकदा समजून सांगा मला. वर्तमानपत्रांचा आणि चॅनलचा हे सर्व्हे करण्याचा काय संबंध आहे? आम्ही राजकीय पक्ष म्हणून आम्ही स्वतः केला, आम्ही समजू शकतो की आम्हाला एक अंदाज येण्यासाठी. तुमचा काय संबंध? जनमताचा कौल घेणं. कशासाठी? लोकांमध्ये काय चाललंय मग दाखवू नका. पण मग दाखवू नका अगोदर. तुम्ही निवडणुका झाल्यानंतर ते दाखवा, काय करायचं ते करा. मी मगाशी जो सकाळबद्दल बोललो ना पुण्याच्या, परवा दिवशी आलं पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाला कौल. तुम्हाला कोणी सांगितलं? कोणाला विचारलं तुम्ही? बरं 50 लाखाच्या शहरामध्ये तुम्ही 2000 माणसांना विचारणार. कोण सांगताना सांगणार सॅम्पल सर्व्हे आहे आणि लिहिताना लिहिणार की 95% लोकांनी सांगितलं. अरे 95% लोक. त्या दिवशी काहीतरी तो नरेंद्र मोदींचा काहीतरी आला होता ना ऍप का काय ऍपच आला होता ना काहीतरी, त्याच्यावरती काहीतरी त्यांनी विचारलं वगैरे. नाही तो भीम नाही रे, त्याच्या अगोदरचा नरेंद्र मोदी तो काहीतरी आला होता ना की नोटबंदीबद्दल काय वाटतं वगैरे, असा काहीतरी विषय होता. 5 लाख लोक होते देशभरात. 125 कोटी मधले 5 लाख लोक होते आणि त्याच्यावरती सर्व वर्तमानपत्रांच्या दुसऱ्या दिवशी बातम्या. 94% लोकांनी सांगितलं की नोटबंदीचं आम्ही स्वागत करतो. 94%. बरं तुम्ही हे सांगितलं का की 5 लाख लोक होती म्हणून? ते नाही सांगत. हे इतकं ठरवून चाललंय ना वर्तमानपत्रांचं आणि चॅनलचं. नरेंद्र मोदींचा जो सर्व्हे होता त्याच्यात अनेक त्रुटी होत्या आणि त्या आम्ही माध्यमांनी दाखवल्या पण होत्या. पण मी स्वतः अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला बसून सांगेन, जे तुम्हाला माहिती आहे अर्थात. मी सगळ्या सर्व्हेची बाजू घेत नाहीये. नाही हा सर्व्हे सोडून द्या, परंतु ज्या प्रकारच्या बातम्या येतात त्यातला एक टाइम्स ऑफ इंडिया गेला विकला. टाइम्स ऑफ इंडिया तर बातम्याच नाही टाकत, मोदींच्या विरोधातली बातमीच नाही टाकत. आणि टाकली तर एवढीशी कुठेतरी आतमध्ये.
पण ते डिमॉनिटायझेशनच्या विरोधात लिहितात बरेच. कुठे काय Times of लिहितात? India. अहो एक मिनिटं, मला असं वाटतं की एक बातमी विरोधात टाकायची आणि 99% बातम्या बाजूने टाकायच्या. न समजणे इथे दुधखळे आहोत का हो आम्ही? मी काय काल परवा वाचायला लागलो वर्तमानपत्र? फेसबुकवर खूप प्रश्न येतात, सगळे आपल्याला घेता येणार नाहीत कारण आता वेळ संपत आलाय, पण काही पण प्रश्न याच्यामध्ये मला असे अनेक वर्तमानपत्र आहेत की जे उत्तम यातला बाजू सांभाळून लिहिणारे आहेत. असे बाजू सांभाळून लिहिणारे पण अनेक वर्तमानपत्र आहेत. माझं तेच म्हणणं आहे की काही चांगले काही आम्ही मगाशी माझा शब्द असा होता, काही वर्तमानपत्र, काही चॅनल्स. मी सर्व सरसकट सगळी वर्तमानपत्र आणि सरसकट सगळी चॅनल्स नाही म्हणत आहे. आणि हे मला कुठून कळतंय हेही तुम्ही तपासलं पाहिजे ना, की या सगळ्या गोष्टी मला समजतात कुठून, तर त्या त्या वर्तमानपत्रांचे आणि त्या त्या चॅनलचे जे पत्रकार आहेत, उपसंपादक आहेत किंवा इतर जी लोक आहेत, हे मला सांगतायत की आम्हाला ही लाईन घ्यायला सांगितलेली आहे. मला फेसबुकवर खूप प्रश्न येतात. आज तुम्ही लोकसत्ता घ्या, नवा काळ घ्या, अशी काही वर्तमानपत्र आहेत जे सरळ लिहित आहेत, दोन्ही बाजू मांडतायत, अशी पण आहेत. लोकमत सारखं वर्तमानपत्र घ्या, दोन्ही बाजू मांडतायत. सकाळसारखं नाही घालीन लोटांगण. फेसबुकवरचे काही प्रश्न आहेत. एकांनी प्रश्न विचारलाय, परप्रांतीयांचा मुद्दा आता मनसेच्या दृष्टीने अर्थातच आहे. संपलाय का? अजिबात नाही. संपेल कसा काय? ते जोपर्यंत येत आहेत तोपर्यंत माझा मुद्दा राहणारच आहे. आणि याच्यावरती जर काही उत्तर शोधायचं असेल, याच्यावरती जर काही तुम्हाला एक ठोस गोष्ट करायची असेल, नुसती भूमिका मांडणं नाही, करायची असेल, ते राज्य माझ्या हातात देऊन बघा. दुसरी राजकीय पक्ष काही करत नाहीत, त्यांच्याशी ते कुठची अशा बाबतीत भूमिका मांडत नाहीत, त्यांच्या हातात सरसकट देता तुम्ही. आणि मी जो महाराष्ट्राचा सतत विचार करतो त्याला तुम्ही हे प्रश्न विचारताय. मागच्या वेळेला पण टोलचा विषय झाला. हे सगळे बरेचसे सगळे टोल्स, जवळपास 65-70 जे काही टोल बंद झाले, अधिकृत आणि इतर अनधिकृत हे वेगळे, हे सगळे बंद झाले. माझ्या आंदोलनानंतर बंद झाले. प्रश्न मला म्हणजे ज्यांनी कधी आंदोलनं केली नाही, ज्यांनी हे सगळे टोल वाढवले, आणले, त्यांना हे प्रश्न नाहीत. राज ठाकरेला प्रश्न. मग अजून हे 5-6 अजून टोल नाके कसे काय राहिले? अरे जेवढे टोल नाके बंद केले हे माझ्यामुळे बंद झाले, माझ्या पक्षामुळे बंद झाले, माझ्या सहकाऱ्यांमुळे बंद झाले, हे तर पहिलं बोला. म्हणून मगाशी मी म्हटलं ना आपल्याला की या सगळ्या याच्यामध्ये केलेल्या कामाबद्दल एक पाठीवरती शाबासकीची थाप नाही, प्रश्न भरपूर. बरोबर नाही या देशामध्ये. तुम्ही एकदा पूर्ण सत्ता माझ्या हातात देऊन बघा राज्याची, आणि मग त्याच्यानंतर, आता मी तुम्हाला जेव्हा सांगितलं होतं नाशिक महानगरपालिका 5 वर्ष दिली आहेत, 5 वर्षानंतर मला तुम्ही विचारा, आणि आज जाऊन विचारा नाशिकमध्ये. माझं असं म्हणणं नाही की सगळीच कामं पूर्ण झाली, परंतु जेवढी कामं मी बोललो होतो त्याच्यापेक्षा जास्ती कामं पूर्ण झालेली आहेत. आणि इतर शहरांमध्ये जर समजा तुम्ही गेलात तर तिथे जे उभं केलंय ते तुम्हाला इतर कुठच्याही शहरात दिसणार नाही. मनसेची परत सत्ता येऊ शकते नाशिकमध्ये? अर्थातच येऊ शकते. नाशिक कशाला पाहिजे, बाकीचीही ठिकाणं आहेत. हा सगळा विषय फक्त आता मी कोण साहिल जोशी विचारतात तुम्हाला अष्टकमधून प्रश्न की डिमॉनिटायझेशनच्या मुद्द्यावरती ममता बॅनर्जी या बंगालमधून जोरदार विरोध करतायत, पण महाराष्ट्रातून असा एकत्रित फोर्स कोणताही डिमॉनिटायझेशनला विरोध करणारा झालेला दिसत नाही. कसं आहे, या सगळ्याबद्दल प्रत्येक वेळेला बोललं गेलं, परंतु ज्या वेळेला बोललं गेलं त्याच्यानंतर त्या बातम्या ज्या प्रकारे चालवायला पाहिजेत. तुमचा राग खूपच आहे माध्यम. अर्थातच आहे, कारण ज्या प्रकारे हे सगळं चालू आहे ना आता, की बोलायचं त्याबद्दल काही बोलायचंच नाही, थोडं बहुत लिहून आणायचं. आता मी बोललोय, कदाचित उद्यापासून लिहितील, माहित नाही मला. शेवटचा प्रश्न घेतो कारण आता वेळ संपलाय. तो म्हणजे
पुन्हा फेसबुकवरच आलाय की तुम्ही सोशल मीडियावर कधी ऍक्टिव्ह होणार म्हणून विचारताय. ट्विटरवर तुम्ही कधी येणार? आज पहिल्यांदा झालो की हे तर फेसबुक लाईव्ह आहे, हा. पण तुम्ही ट्विटरवर स्वतः येणार आहात का? तसं नरेंद्र- ट्विटरवरती मला ते सतत ते टिवटिव करायला नाही, ते आवडत नाही मला. ते काहीतरी मध्ये मध्ये बोललं पाहिजे माणसाने. सारखं बोलून आत्ता इथून आलो, इथे आत्ता बाहेर गेलो, ह्याला भेटलो, त्याला भेटलो, काय चालू असतं त्या ट्विटरवरती. पण त्याचा फायदा भाजपला बराच झाला. ते टिवटिव करून थोडी झाला तो. परत मला त्याच विषयावरती यायला लावू नका मला. शेवटचा आता भाजपचाच विषय निघाला. एक प्रश्न राहिला होता, तो विचारतो. तो म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तुमचे नेमके कसे संबंध आहेत? कारण की आपण पाहिलं ज्या वेळेला पाकिस्तानी कलाकारांचा विषय झाला त्यावेळेस त्यांनी तुम्हाला मातोश्रीवर बोलवलं आणि मातोश्री नाही हो, वर्षावर बोलवलं. सॉरी, वर्षा. तुम्ही बंगले बदलू नका. वर्षावर बोलवलं आणि तुमच्यामध्ये चर्चा झाली आणि तो त्यांनी त्यांनी मध्यस्थी केली आणि तुम्हाला मोठेपण दिलं. मुद्दा हा आहे मला मोठेपण दिलं वगैरे हा विषय नाहीये. प्रश्न लक्षात घ्या तुम्ही. ज्या वेळेला हा विषय ज्यावेळेला झाला त्यावेळेला विषय पैशाचा नव्हता, त्यावेळेला पाकिस्तानी कलाकारांचा होता. माझ्याशी जेव्हा त्यांनी सांगितलं की ते इंडस्ट्रीतले लोक भेटायला तयार आहेत, बोलायला तयार आहेत, तर तुम्ही बोलून का नाही घेत? ज्यावेळेला त्यांच्याकडनं ज्यावेळेला निरोप आले मला की ते काही पैसे द्यायला तयार आहेत की त्या आपल्या शहीद झालेल्या कुटुंबियांना, तर मी म्हटलं की शहीद झालेले कुटुंबीय तुमच्याकडनं घेणार नाहीत आणि तुम्हाला पैसे द्यायचे असतील, हा निरोपावरती झाला. म्हटलं तुम्हाला जर पैसे द्यायचे असतील तर मी म्हटलं तुम्ही आपल्या डिफेन्सच्या फंडाला तुम्ही तिकडे तो फंड द्या, त्यांच्याची काय असेल त्यांच्या याला, तर तिकडे पैसे द्या. आणि देताना मी म्हटलं भीक दिल्यासारखे देऊ नका, द्यायचे असतील तर नीट द्या. आणि तुम्हाला जर द्यायचेच असतील तर माझ्याशी पहिल्यांदा जेव्हा मुख्यमंत्र्यांचं बोलणं झालं होतं म्हणून मी त्यांना फोन केला की म्हटलं जर समजा ते तयार असतील तर तुमच्या समोर ही गोष्ट होऊ देत. आणि त्याप्रमाणे ती गोष्ट झाली. आता विषय संबंधांचा. काय संबंध? तुमचे नेमके कसे संबंध आहेत मुख्यमंत्र्यांसोबत? बरे संबंध आहेत, चांगले संबंध आहेत, सलोख्याचे संबंध आहेत. नाही, कसं आहे, ते जे चुका करतायत त्याच्यावरती मी बोलणार. नुसत्याच ज्या पोकळ घोषणा करतायत त्याच्यावरती मी बोलणार, टीका निश्चित करणार. कारण त्या नुसत्या पोकळ घोषणा आहेत, त्या घोषणाला काही अर्थ नाहीये. त्यांनाही ते कंपल्शन असेल कदाचित, माहित नाही. परंतु मला असं वाटतं की तुमच्या हातामध्ये जर समजा सत्ता दिली, कशासाठी खोटं बोलताय तुम्ही? या निवडणुकांच्या तोंडावरती मागच्या वेळेला कल्याण डोंबिवलीला बोलले 6,500 कोटी रुपये आम्ही कल्याण डोंबिवलीला देणार. 6,500 रुपये तरी आले का? मध्ये बोलले मुंबईसाठी आम्ही 10,000 कोटी रुपये देणार. आता म्हणजे प्रश्न असा आहे की अनेक योजना अशा आहेत की ज्या काँग्रेसच्या काळामध्ये आल्या, ज्याची फक्त ह्यांनी नामांतरं केली आणि समोर मांडल्या, त्याच्यासाठी पैसे नाही आहेत. महाराजांचा पुतळा तुम्ही उभा करायचा म्हणताय समुद्रामध्ये, तो पुतळा कसा उभा करणार आहात? काय उभा करणार आहात? तुमच्याकडे पैसे आहेत का? काही कशाचं म्हणजे त्याचं अजून काही झालेलं पण नाहीये. माझ्याकडे त्याच्या डिटेल्स आहेत, मी एके दिवशी तुम्हाला दाखवेन, मी तिपर्यंत समोर मी बोलणारच आहे. त्याच्या सगळ्या डिटेल्स आहेत की कशाला पत्ता नाहीये. फक्त निवडणुकीच्या तोंडावरती एक जलपूजन की बघा आम्हाला महाराजांबद्दल आम्हाला पण आदर आहे. हे मांडलं कोणी होतं? काँग्रेस एनसीपीच्या काळात. त्यांच्याकडनं शक्य नव्हतं, कारण ते होऊच शकत नाही. मग तोच मुद्दा घ्यायचा आणि पुढे चालू ठेवायचा आणि मग कोणीतरी पंतप्रधान येऊन जलपूजन करायचं. हे कशासाठी करताय तुम्ही या गोष्टी? आपल्याकडे जिवंत माणसं जी आहेत ही जिवंत राहण्यासाठी प्रयत्न होत नाहीत, तिकडे पैसे खर्च होत नाहीत, पुतळ्यांवरती खर्च करतोय आपण. या असल्या गोष्टींना माझा विरोध राहणार, मी टीका करत राहणार. सलोख्याचे संबंध आहेत. आमच्या आजोबांनी सांगितलं होतं की एखादी तुम्हाला लोकांच्या हिताची भूमिका मांडत असताना संबंध तुटले तरी चालतील, पण भूमिका तुमची राहिली पाहिजे, ठाम असली पाहिजे. भूमिका मी मांडत राहणार, संबंध ठेवायचेत नाही ठेवायचे हा त्यांचा प्रश्न. विचारण्याचं कारण होतं की पत्रकार म्हणून मला पाहताना हे खूप इंटरेस्टिंग वाटतं की एकीकडे तुम्ही म्हणताय तुमचा भाजप एक नंबरचा आता या निवडणुकीसाठी शत्रू आहे, शिवसेना पण म्हणते त्यांचा भाजप शत्रू आहे, पण मुख्यमंत्र्यांनी त्यांचे संबंध तुमच्यासोबत असतील किंवा उद्धव ठाकरेंसोबत असतील ते मात्र चांगले ठेवले. सो म्हणजे ही भाजपची स्ट्रॅटेजी. एक मिनिट, चांगले ठेवलेत म्हणजे काय? कधीतरी आमचं फोनवरती बोलणं होतं, कधीतरी भेट होते.
चांगले संबंध आहेत म्हणजे काय एकत्र झोपतो की काय? चांगले संबंधाला काय अर्थ आहे? एक फक्त आत्ता प्रश्न आलाय, तो शेवटी विचारतो. गडकरींचा जो पुतळा हलवला त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? जो हे पुण्यात मूर्ख माणसं आहे ती. मुळात ह्यांना इतिहास किती माहिती आणि काय माहिती आहे हा सगळा विषय वेगळाच आहे. हे निवडणुकीच्या तोंडावरती यांना या सगळ्या गोष्टी सुचतात. मुळात जे करणारे आहेत किंवा करून आणणारे आहेत त्यांनाही कुठच्या गोष्टी माहित नाही. त्यांना राम गडकरी नावाची काही गोष्टच माहित नाही. त्यांना असं वाटलं असलं कदाचित नितीन गडकरींचे नातेवाईक आहेत. काही कशाचं काही वाचन नाही, काही नाही, माहितीच काही नाहीये. हे फक्त ह्यांचं निव्वळ एक जातीचं राजकारण करण्याच्या दृष्टिकोनातून सुरू केलेली गोष्ट आहे. याच्या पलीकडे ह्यांना काहीही माहिती नाहीये. आणि प्रश्न असा आहे की ज्या काळामध्ये ही गोष्ट लिहिली गेली असेल, एक तर ते प्रकाशित नाहीये, दोन ज्या काळात लिहिले त्यावेळेला इतिहासाचे संदर्भ काय सापडले गेलेले आहेत त्याच्यावरती ते लिखाण असतं. त्याच्यानंतर जर समजा इतिहासातले संदर्भ काही वेगळे लागले तर वेगळा विचार असतो. पण तो माणूस आज नाहीये, त्यामुळे तुम्ही त्यावेळेला काय लिहिलं होतं आणि आज काय लिहिलं गेलंय ह्याचे संदर्भ तुम्ही जोडू शकत नाही. संभाजीराजांबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये आदर आहे. शूर होते, मोठे होते, याच्याबद्दल वाद नाही. परंतु संभाजीराजे हे जाऊन वडिलांशी भांडून मोगलांना मिळाले होते हे तितकंच सत्य आहे ना. ज्यांच्या विरोधात लढण्यात महाराजांची हयात गेली त्यांना जाऊन तुम्ही मिळालात हेही सत्यच आहे ना. एक मी तुम्हाला सांगतो, या सगळ्या याच्यामध्ये जर इतिहासामध्ये पाहायला गेलो आपण तर छत्रपती शिवाजी महाराज ही एकमेव व्यक्ती अशी आहे आजपर्यंत. मुळात पहिले आपण बघितलं पाहिजे की आपला इतिहास लिहिलाय कोणी ना. आपला इतिहास हा कोणी मराठ्यांनी लिहिलाय ना ब्राह्मणांनी लिहिलाय. हा मुळात इतिहास लिहून ठेवलाय मोगलांनी, ब्रिटिशांनी. कळलं का? या लोकांनी हा इतिहास लिहून ठेवलेला आहे. आणि ते सगळी पानं आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वाचत 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 पुढे तुम्हाला या गोष्टी लिहाव्या लागतात किंवा सांगाव्या लागतात. बरोबर? आता या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही बघा की ज्यांचा शिवाजी महाराजांशी संघर्ष झालेला आहे ते मोगल्स असतील नाही तर ब्रिटिश असतील लोकांनी इतिहास महाराजांचा आणि आपला त्या संपूर्ण इतिहासाच्या पानामध्ये लढून देखील संघर्ष करून देखील छत्रपती शिवाजी महाराजांवरती एक डाग सापडत नाही. हे जसं महाराजांचं मोठेपण आहे तसं मला असं वाटतं त्या लिहिणाऱ्यांचं पण मोठेपण आहे. जर इतिहास बिघडवायचा असता तर त्यांनी तो इतिहास तेव्हाच बिघडवला असता, पण त्यांनी तो इतिहास बिघडवला नाही. आणि एकही डाग नसलेला जर समजा महापुरुष आपल्या देशामध्ये जर बघायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराज हा एकमेव माणूस आहे, एकमेव महापुरुष आहे. त्याच्यामुळे जे संदर्भ आलेले आहेत हे त्यांच्याकडनं आलेले आहेत, हे काही आपल्याकडनं आलेले संदर्भ नाहीयेत. त्याच्यामुळे संदर्भ तपासा आणि त्याच्यानंतर पुढे बोला. विनाकारण निवडणुकीच्या तोंडावरती काहीतरी मतं पाहिजेत म्हणून काहीतरी जातीय काहीतरी विष पसरवायचं याला काही अर्थ नाही. शेवटचा प्रश्न पुन्हा एकदा फिरून तोच प्रश्न मी विचारतोय. माध्यम नाही मनसे स्वबळावर लढणार की अजूनही युतीसाठी? अर्थात स्वबळावर लढणार. स्वबळावर लढणार अर्थातच. युतीसाठी शक्यता नाही कोणासोबत? कोणी नाही आता समोर, तर मी काय बोलू तुम्हाला. ओके, ठीक आहे. हे काय अर्थ आहे का या गोष्टीला? सो मनसे स्वबळावर लढणार असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. आणि आता सध्या तरी मनसे कुणासोबत जातं, शिवसेनेसोबत की भाजपसोबत की आणि कुणासोबत, या विषयावर त्यांनी तात्पुरता तरी पडदा टाकला. थँक्यू.